Hi, hello, everybody. Today I am here to teach you English and most importantly, the grammar part. My name is Sunil Mane. I have been teaching English since 2002. It means I have experience of 23 years to teach English subject. I teach 8th to 10th standard semi-English as well as English medium students. Dear students and parents, you all know that English is a language. And in language, tenses are the backbone of any language. Even if you see Marathi, if you are learning Hindi, tenses are the backbone of each and every language. And if you once know the tenses, automatically you come to know, you understand the part of grammar. बऱ्याच स्टुडंट्सना असं वाटतं की ग्रामर हा त्या भाषेचा जो आहे कणा आहे, तर नाही. तर बॅकबोन जो आहे, कुठलीही भाषा असू दे, त्याचा कणा जो आहे, बॅकबोन जो आहे, तो आहे टेन्सेस. तर डिअर स्टुडंट्स, आज आपण टेन्सेस शिकणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न द टेन्सेस आणि आय होप यू विल अंडरस्टँड माय टीचिंग. As we know that there are three main tenses: present, past, future. मराठीमध्ये म्हणा किंवा हिंदीमध्ये पण तीन प्रमुख काळ आहेत जे इंग्लिशमध्ये पण असतात. तुम्ही हा बोर्ड बघू शकता. या स्क्रीनवरती आपण तीन मुख्य प्रमुख टेन्सेस इथे मेन्शन केले आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रत्येक टेन्स आहे, ईच टेन्स हॅज 4 टाइप्स, 4 पार्ट्स. कोणकोणते आहेत होते? सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. देन मग आपण यांना कसं इंग्लिशमध्ये किंवा त्याला सेंटेन्स किंवा टाइप्स ऑफ टेन्सेस कसं करूया? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग बाकी पास्टचं आणि फ्युचरचं पण त्याचप्रमाणे होणार आहे. You can see here on the screen I have written 12 tenses together. I have displayed 12 tenses together. I am going to explain each and every tense to you. So please pay attention what I am teaching. So dear students, पहिल्यांदा आपण पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स. याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये येलो कलरमध्ये तुम्ही पाहू शकता की मी फॉर्म्युला दिलाय, त्याचं स्ट्रक्चर दिलाय. सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. द सेंटेन्स इज ही अर्न्स मनी. हे एक साधं वाक्य आपण बाकीच्या सगळ्या 11 टेन्सेसमध्ये वापरणार आहोत. कसं ते वापरलं जातंय? एकच वाक्य, ते कृपया पहा. देन कमिंग टू प्रेझेंट कंटिन्युअस, ही इज अर्निंग money. What is the formula, dear students? Subject am is are plus V ing and then comes object. सगळीकडे डिअर स्टुडंट्स सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे सेम राहतं. सगळीकडे आपण जर 12ही टेन्सेसमध्ये पाहाल, जो सब्जेक्ट आहे ही आणि ऑब्जेक्ट आहे मनी, तो सगळीकडे कॉमन आहे, सेमच आहे. फक्त मग बदललंय काय? जो वर्बचा फॉर्मॅट आहे, त्याचा फॉर्म्युला जो आहे तो बदलत गेलेला आहे. जसं की इथे V1 वापरलाय आपण आणि इथे आपण S लावलाय बघा. हा S का लावतोय? बिकॉज दॅट इज थर्ड पर्सन सिंग्युलर. ही, शी, इट, they are third person singular. So that is why in simple present tense we are using this S or ES in front of the verb. Present continuous, he is earning money. Now coming to present perfect tense, he has earned money.
ही हॅज अर्नड मनी असा त्याचा पूर्ण वाक्याचा आपण उच्चार करतोय. व्हॉट इज द फॉर्म्युला? सब्जेक्ट, हॅज, हॅव, V3 आणि ऑब्जेक्ट आले बघा. हॅज इथे का आले त्याचं पण प्रमुख कारण तेच आहे. इन सिंपल प्रेझेंट टेन्स वी आर युजिंग हॅज फॉर थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर कोणते येतो? ही, शी आणि इट. म्हणून ही, शी, इट समोर प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण हॅजचा उपयोग केलेला आहे. हॅव हा बाकी कर्त्यांच्या पुढे येतो. नाउ आय एम टेलिंग यू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ही हॅज बीन अर्निंग मनी. ही इथे आहे बघा सेम आणि मनी पण इथेच आहे ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा सेम राहतोय सगळीकडे. द सेंटेन्स बिल्डिंग इज ही हॅज बीन अर्निंग मनी. हिअर द सेंटेन्स लिटल बिकम्स लॉंगर. थोडी वाक्यरचना इथे मोठी होतीये, लांब होतीये. आपण पाहू शकता सब्जेक्ट, हॅज, हॅव, बीन आलं इथे, वी प्लस ING, ऑब्जेक्ट. ही हॅज बीन अर्निंग मनी. आता आपण हे 4 टेन्सेस प्रेझेंट मधले पूर्ण केलेले आहेत. आय एम कमिंग टू नाव पास्ट टेन्स. पास्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण इथे प्रामुख्याने V2 चा वापर करतो. अर्नचं V2 म्हणजे पास्ट टेन्स झालाय अर्नड. सो सिंपल पास्ट टेन्स ही अर्नड मनी. व्हॉट इज द फॉर्म्युला? व्हॉट इज द स्ट्रक्चर? सब्जेक्ट, V2, ऑब्जेक्ट. ही अर्नड मनी. मी मगाशी पण म्हणालो सब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट सेम राहणार आहे. कमिंग टू पास्ट कंटिन्युअस ही वॉज अर्निंग मनी. इथे आपण पाहतोय वॉज अर्निंग मनी आहे. फॉर्म्युला काय तयार होतोय मग? सब्जेक्ट वॉज वर, वी, ING अँड ऑब्जेक्ट. हा ज्या ठिकाणी आपण व्ही पाहता आहात तो V1 असणार आहे, त्याला आपण ING लावत आहोत. देन कम्स ऑब्जेक्ट. नाउ कमिंग टू पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट इथे आहे. आपण इथे पाहू शकता. इथे कंपेअर जर आपण केलं, इफ यू कंपेअर ईच अँड एव्हरी टेन्स विथ ईच अदर, हॅज अर्नड आहे इथे. पास्ट परफेक्ट मध्ये हॅड अर्नड होतंय. पास्ट परफेक्ट मध्ये हॅड अर्नड झालंय. ही हॅड अर्नड मनी. सब्जेक्ट हॅड, V3, ऑब्जेक्ट. V3 म्हणजे आपल्याला माहिती आहे की V1 वर्ब आहे, V2 पास्ट टेन्स आहे आणि V3 हा पास्ट पार्टिसिपल आहे जो त्या प्रत्येक वर्बचा V3 असतो. सब्जेक्ट, हॅड, V3, ऑब्जेक्ट हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. आता आपण जाऊया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कडं. हॅड बीन झालंय बघा इथे. मगाशी मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट जे सांगितलं त्याच्यामध्ये हॅज बीन आहे आणि इथे पास्ट परफेक्ट मध्ये ही हॅड बीन अर्निंग मनी. मग त्याचं सूत्र कसं तयार होतंय बघा. सब्जेक्ट, हॅड, बीन, वर्ब, ING आणि ऑब्जेक्ट. आय होप यू आर गेटिंग मी, यू आर अंडरस्टँडिंग मी. दिस इज द टेन्स. आणि टेन्सेस हा प्रत्येक लँग्वेजचा प्रमुख भाग आहे, जो बॅकबोन आहे. एकदा का टेन्सेस तुम्हाला आले त्यानंतर ती भाषा, कोणती भाषा तुम्हाला ती सोपी जात असते. इंग्लिशमध्ये प्रामुख्याने आपले स्टुडंट जे आहेत ते टेन्सेसमध्ये कमी पडतात. सम स्टुडंट्स डू नॉट नो हाऊ टू बिल्ड अ सेंटेन्स. सो दॅट इज वाय tenses are very important in English as well as in other languages too. I hope you are getting me. Now coming to future tense. I am now telling, I am explaining you future tense ज्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे हे 3 प्रमुख काळ आणि ते इंग्लिशमध्ये आपण या संपूर्ण स्क्रीनवरती पाहतो आहोत. फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स ज्याला आपण साधा भविष्यकाळ म्हणतो, सिंपल फ्युचर टेन्स. इथे पण स्टुडंट्स ही आणि ऑब्जेक्ट, सब्जेक्ट ऑब्जेक्ट सेम आहे. सगळीकडे आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जो आहे तो एकसारखाच दिसतोय. फक्त वाक्याचे जे क्रियापद आहेत, वर्ब जे आहेत त्याच्यामध्ये बदल झालेले दिसतात आपल्याला.
मग सिंपल फ्युचरमध्ये ही विल अर्न मनी. शाल हा फक्त आय आणि वी या दोन कर्त्यांच्याच पुढे आपण वापरतो, बाकी अन्य ठिकाणी आपण विलचाच वापर करणार आहोत. नाउ वी लर्न्ड सिंपल फ्युचर टेन्स. देन वी आर कमिंग टू फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअसमध्ये आपण पाहू शकताय विल बी चा इथं वापर झालेला आहे. ही विल बी अर्निंग मनी. द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट, will, shall, be, verb, ing, then comes object. हा झाला फ्युचर कंटिन्युअसचा भाग. आता आपण जातोय फ्युचर परफेक्ट कडे. फ्युचर परफेक्ट मध्ये आपण वाक्य रचना जी आहे त्याची रचना जी आहे पाहू शकतो. ही विल हॅव अर्नड मनी. सगळीकडे आपण पाहू शकताय अर्नड आहे, इथे पण अर्नड आहे, इथे पण अर्नड आहे, जो V3 आहे. मग आपलं सूत्र बघा, सब्जेक्ट विल शॅल हॅव V3 ऑब्जेक्ट. बऱ्याच स्टुडंट्सना असं वाटतं की इथं हॅज येतं का, तर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये हॅजचा वापर केला जात नाही. सेमी इंग्लिशचे विद्यार्थी जे आहेत किंवा मराठी मीडियमचे विद्यार्थी जे आहेत ते बऱ्याचदा या 12ही टेन्सेसमध्ये कन्फ्यूज होतात. They do have confusion because of these tenses, 12 tenses. They make many mistakes in the tenses. पण मी माझा हा प्रयत्न आहे की हे 12ही टेन्सेस आपल्याला सोपे जावेत. ही विल हॅव अर्नड मनी. आणि आता आपण जातोय शेवटचा म्हणजे जो 12वा काळ आहे ज्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आपण इथे पाहत असू मी प्रत्येक काळातले हे 3 याप्रमाणे उभ्या पद्धतीने त्याचा आपण या ठिकाणी कंपेअर पण करू शकतो. परफेक्ट टेन्समध्ये पण आपण पाहू शकता. आता आपण आलेलो आहोत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे या 12व्या काळाकडे. 12वा काळ जो आहे ही विल हॅव बीन अर्निंग मनी. आणि याचं सूत्र थोडंसं लांब होतं, थोडंसं मोठं होतं. आपण पाहू शकता सगळ्याच परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वाक्याची रचना थोडीशी वाढते, मोठी होते. सब्जेक्ट विल किंवा शॅल, हॅव, बीन, वर्ब त्याला आपण आयएनजी लावतो आहोत आणि शेवटी कर्म ऑब्जेक्ट जे आहे ते सगळीकडे सारखंच आहे. 12ही काळ आपण पाहिलेले आहेत. सर्वच्या सर्व 12 टेन्सेसमध्ये आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा सगळीकडे सारखाच दिसतो. बदल कशात झालेले आहेत, जे क्रियापदाचं रूप जे आहे ते 12ही काळांमध्ये वेगवेगळं झालेलं आहे. इंग्लिशमधले ऑल दीज 12 टेन्सेस टुगेदर आपण इंग्लिश विषयातले 12 काळ शिकलेलो आहोत. ते 12 काळ आपण या मोठ्या स्क्रीनवरती अभ्यासलेले आहेत. मुलांनो, हे 12 काळ कशा प्रकारे आपल्याला परीक्षेला विचारले जातात त्याची प्रात्यक्षिक आपण आज पाहणार आहोत. आता आपण काही प्रश्न बघूया. काळ जो आहे, एक वाक्य आपल्याला दिलं जातं आणि त्या वाक्याचा काळ ओळखा म्हणजे काय, आयडेंटिफाय और नेम द टेन्स. पहिला प्रश्न त्या वाक्याला विचारला जातो तो म्हणजे आयडेंटिफाय और नेम द टेन्स. हा आहे 1 मार्काला. एक वाक्य विचारलं जातं तुम्हाला आणि त्याचा काळ ओळखा, आयडेंटिफाय द टेन्स, 1 मार्क. आणि त्याला दुसरा प्रश्न कसा विचारला जातो ते पाहूया. टर्न द फॉलोइंग सेंटेन्स इनटू. आणि पुढे त्या काळाचं नाव दिलं जातं तुम्हाला आणि त्या काळामध्ये तुम्हाला ते बदलावं लागतं. असे 2 प्रश्न येतात 1 मार्काला. हा प्रश्न स्वतंत्ररित्या विचारला जातो 1 मार्काला. परंतु मी तुम्हाला शिकवताना दोन्हीही कसे प्रश्न आपण ते सोडवू शकतो याचं प्रात्यक्षिक देणार आहे. पहिलं उदाहरण, डिअर स्टुडंट्स, इथे आपण पाहू शकता वाक्य आहे दे स्टूड मोशनलेस. मी तुम्हाला दोन्हीही प्रश्न आज शिकवणार आहे, आत्ता शिकवणार आहे की आपण या वाक्याचं एकतर
काळ ओळखायचा आहे, आयडेंटिफाय और नेम द टेन्स, आणि या वाक्याचं रूपांतर कशात करायचं आहे, टर्न द सेंटेन्स इनटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. जो या स्क्रीनवरती आपण 12 टेन्सेस पाहिले, त्या 12 टेन्सेसच्या खाली मी फॉर्म्युला दिलेले आहेत, ते फॉर्म्युला आपण अभ्यासायचे आहेत. या टेन्सचं नाव ओळखत असताना हा वर्ब V1 आहे, V2 आहे की V3 आहे ते पाहूया. हा आहे V2 आहे तो. म्हणून आन्सर, पहिला आन्सर आहे आयडेंटिफाय द टेन्सचं, हा आहे सिंपल पास्ट टेन्स. आणि बदल करत असताना पास्ट कंटिन्युअसमध्ये आपण प्रामुख्याने द गिवन फॉर्म्युला, जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, देण्यात आलेला आहे, तो पाहायचा आहे. मग त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला दिसतं वॉज वर वर्ब ING. मग इथे वर्ब स्टूड आहे, त्याचं V1 होतं स्टँड, देच्या पुढे येतं वर, दे वर स्टँडिंग मोशनलेस. हे झालं पहिलं उदाहरण. आपण जातोय पुढच्या उदाहरणाकडं. दिस इज सेकंड एक्झाम्पल. आपण पाहू शकता, द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. हा जो चौकोन मी केलेला आहे तो वर्ब आहे. तो वर्ब नेम द टेन्स हा एक प्रश्न येऊ शकतो, किंवा टर्न इट इनटू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. दोन्हीही प्रश्न एकाच वेळेला विचारले जात नाहीत. कृपया याकडे आपण ध्यान द्यावं, लक्ष द्यावं. कोणताही एक प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतो, पण मी आज शिकवताना तुम्हाला दोन्हीही प्रश्न, त्याची उत्तरं कशी लिहायची ते शिकवत आहे. तर हा दिलेला काळ किंवा हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, सिंपल पास्ट टेन्स. आणि तो बदल करायचा आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये. आपण पाहिलेल्या त्या संपूर्ण टेबल, 12 काळाच्या टेबलमध्ये त्या पर्टिक्युलर सूत्राकडं, फॉर्म्युलाकडं आपण जाऊन पाहायचं आहे की काय फॉर्म्युला आहे. हॅड बीन कॅल्क्युलेटिंग. कॅल्क्युलेटचं आपण कॅल्क्युलेटिंग केलं, कारण विचारलेलं वाक्य आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणून तुमचा आन्सर तयार झाला आहे. द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड गेलं, हॅड बीन कॅल्क्युलेटिंग द मार्क्स इन नो टाईम, असं त्याचं वाक्य आलं. आपण पुढे जाऊया तिसऱ्या वाक्याकडं. पुढचं एक्झाम्पल आहे आपल्यासमोर. अरब्स लिव्ह इन डेझर्ट. अरब्स हे प्लुरल आहे, म्हणून लिव्ह हे V1 आहे. इन डेझर्ट, नेम द टेन्स, टर्न इट इनटू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. 12 टेन्सेस शिकलेलो आहे आपण. त्या 12 टेन्सेसमधलं हे चौथं आहे, प्रेझेंटमधलं चौथं. आणि दिलेलं टेन्स ओळखायचं आहे आपल्याला. आन्सर आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, कारण स्टुडंट्स हा V1 आहे, त्यामुळे दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स. नाउ हाऊ वी आर गोइंग टू टर्न इट इनटू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. अँड युअर आन्सर इज, डिअर स्टुडंट्स, अरब्स हॅव बीन. हॅव का आलं? बिकॉज इट इज प्लुरल. अरब्स हॅव बीन लिव्हिंग इन डेझर्ट. म्हणजे या तिसऱ्या वाक्याचा आपण या 2 आन्सर्स आपण शिकलो. तुम्हाला एकच प्रश्न विचारला जाणार आहे, परंतु आपण शिकताना आत्ता दोन्ही शिकत आहोत. आता जाऊया पुढच्या वाक्याकडं, पुढच्या एक्झाम्पलकडं. अँड नंबर 4, शी हॅड फिल्ड अप एव्हरी पेज ऑफ डायरी. पुन्हा एकदा, एक तर तुम्हाला टेन्स विचारला जातो, कुठला टेन्स आहे तो, नेम द टेन्स, किंवा टर्न इट इनटू सिंपल फ्युचर टेन्स. दोन्हीपैकी एक विचारलं जाईल 1 मार्कासाठी. शिकताना आपण दोन्ही पण शिकतो आहोत. मग हा दिलेला टेन्स ओळखा. इथे आपल्याला हॅड दिसतोय बघा. तुमचा आन्सर आहे पास्ट परफेक्ट टेन्स, कारण या हॅडच्या नंतर हे V3 आहे, म्हणून आहे हा पास्ट परफेक्ट टेन्स. आणि सिंपल फ्युचरमध्ये चेंज करत असताना, बदल करत असताना, शी विल फिल अप एव्हरी पेज ऑफ डायरी. आता जाऊया पुढच्या टेन्सकडे आपण, सॉरी पुढच्या वाक्याकडं. पुढचं वाक्य आहे नंबर 5, ही विल हॅव गॉट अ जॉब, अ गुड जॉब. आयडेंटिफाय द टेन्स, टर्न इट इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपल्याला
काळ ओळखायचा आहे, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये बदल करायचा आहे. तर बघूया याचा आन्सर काय येत आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स बघा आहे का, विल हॅव आहे. म्हणूनच हा दिलेला वाक्याचा जो काळ आहे तो फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. कशामध्ये बदल करायचा आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. बघूया आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आन्सर हॅज आलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला की बाबा ही च्या पुढे आपण हॅव घेत नाही कधी. प्रेझेंट परफेक्टमध्ये ही हॅज येतं. ही हॅज गॉट अ गुड जॉब, कारण ही थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यामुळे आपण लिहितो आहोत ही हॅज गॉट अ गुड जॉब. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. आय एम सर्चिंग अ वेबसाईट. याचं नाव ओळखायचं आहे, नेम द टेन्स, किंवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं टर्न इट इनटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघूया आपण आन्सर आहे. हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. इट इज इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड टू चेंज टू टर्न इट इनटू पास्ट कंटिन्युअस, आय वॉज सर्चिंग अ वेबसाईट. आपण दोन्ही वाक्य शिकतो आहोत, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला कोणतंही एक वाक्य विचारलं जातं, याची आपण नोंद घ्यावी. आपण अशा प्रकारे 12ही टेन्सेस शिकलेलो आहोत. वी हॅव लर्न 12 टेन्सेस ऑफ इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश सब्जेक्ट. आणि त्या 12ही टेन्सेस कशा प्रकारे आपण वाक्यांमध्ये येतात, कसे प्रश्न विचारले जातात, हेही आपण शिकलेलो आहोत. आणि ग्रामरचे नवीन लेसन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. धन्यवाद.